श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींच्या या तेजस्वी संदेशात तुमचे स्वागत आहे. तुमच्या मनाप्रमाणे काही घडावे अशी इच्छा व्यक्त करत तुम्ही हा संदेश उघडला आहे. उघडताच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की तुम्ही लवकरच तुमच्या भाग्यात तो चमत्कार आकर्षित करणार आहात जे स्वामी तुमच्या भाग्यात देणार आहेत. कारण प्रत्येक क्षणाला जेव्हा हा संदेश तुम्ही ऐकत असाल तेव्हा तेव्हा स्वामींचे रूप तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण होत आहात. अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही मनातून जी काही इच्छा व्यक्त करत आहात ती स्वामी ऐकत आहेत. हेच ध्यानी मनी धरा आणि इच्छा व्यक्त करा. स्वामींना प्रार्थना करत रहा आणि हे बोल पुढील काही मिनिटे ऐकत रहा. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा. यातील सकारात्मक परिणाम तुमच्या मनावर होईल आणि त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होण्यास सहाय्य मिळेल. जर तुम्हीही स्वामी माऊलींवर प्रेम करत असाल, श्रद्धा आणि विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत असशील तेव्हा दूरवर माझे कार्य तुझ्यासाठी सुरू असेल. ते जरी तुला स्पष्टपणे दिसत नसले कारण ते आज पडद्याआड घडत आहे. जेव्हा देव तुझ्यासाठी आशीर्वाद, चमत्कार आणि आणखी काही तुझ्या मनाच्या प्रभावासाठी पाठवतो ते तुझ्या प्रगतीसाठी आणि काही आनंददायक संकेतासाठी असते. ते स्वीकार करण्यास तू जर सक्षम आहेस, तयार आहेस तर आताही होय म्हण आणि ते स्वीकार करण्यास मी तयार आहे असे टाईप कर. अद्भुत दैवी शक्ती तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवत आहे, ज्यामुळे तुझ्या मनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुला दिल्या जाणार आहेत. आनंदी होण्यासाठी तू तयार आहेस? बाळा, हमखास यश तुलाच मिळणार आहे कारण तू केलेले प्रयत्न मी पाहत आहे. तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जाणार आहे. पण कधीकधी काही गोष्टींना वेळ लागतो. तो नियोजित वेळ स्वीकार कर आणि आनंदी होण्यासाठी तयार राहा. कधीकधी अलगद चमत्कार तुमच्या भाग्यात लिहिल्या जातील आणि तुम्ही क्षणार्धात ते सर्व काही प्राप्तही कराल. पण कधीकधी काही वेळ लागेल कारण तो वेळ योग्य आहे. जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता आणि देव तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो तेव्हा ते नियोजन आहे. ते परमेश्वराचे दैवी कृपेचे नियोजन आहे. जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा. तुमच्या सोन्याचे दिवस येतील कारण तुम्ही केलेले प्रयत्न फलित होणार आहेत. या संदेशाला टाळू नका किंवा न ऐकता सोडू नका कारण हा ऐकताच तुमच्या जीवनात काहीतरी सुखद आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. स्वामी माऊलींचे नियोजन आहे हा संदेश तुमच्यापर्यंत द्यावा आणि तुम्ही तो संपूर्ण मनपूर्वक एकाग्र चित्ताने ऐकावा. यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करावेत. बाळा, माझा कृपा आशीर्वादित संदेश स्वीकार कर. याला टाळू नकोस तर याला संपूर्णपणे मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार कर. तुझ्यासाठी लवकरच एक मोठी आनंदाची बातमी तुझ्या घरात, कुटुंबात प्रवेश करणार आहे. तुझ्यासाठी काही संधी निर्माण केल्या जात आहेत. या संदेशाला सोडणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार बंद करणे होय. असे करू नकोस तर पुढील काही मिनिटे शांततेने, आनंदाने याचा स्वीकार कर. आनंदी आनंद तुझ्या कुटुंबात पसरेल. बाळा, हा दैवी चमत्कारिक संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे कारण हा दैवी योजनेचा भाग आहे. याला विसरून चालणार नाही, याला सोडून चालणार नाही. तर याला लक्षात घे, यातील आशीर्वाद स्वीकार कर. शेवटपर्यंत हा संदेश ध्यानी धर आणि तुझ्या हातात
जे काही कार्य तू स्वीकारले आहेस ते पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश तुझ्यासाठी कल्याणकारक आहे, हितकारक आहे. पुढील काही मिनिटे तू या संदेशासोबत माझे बोल ऐकत राहा, कारण हा तुझा आणि माझा संवाद आहे. बाळा, कधी कधी तुला काही मनस्ताप झाला आहे, कुणी तुझ्या मनाला दुखावले आहे, तर कधी कधी तुमच्याशी व्यवहार करताना कुणीतरी चुकीचे व्यवहार केले आहेत. याबद्दल तुला कधी कधी त्रास होतो. तुझ्या अपेक्षा भंग होतात आणि तू रागावतोस. तुझे रागावणे मी ऐकले आहे, पाहिले आहे. ते सर्व काही सोडून दे आणि शांत हो, कारण मला तुझी मदत करायची आहे. कधी कधी काही लोक तुमच्या मनाचा विरोध करून तुमच्याशी काही असे बोल बोलतात ज्यामुळे तुमचे मन दुखावते. तुम्ही विचार करू लागता की माझ्यासोबतच हे का घडत आहे, तर याचे उत्तर तुला आत्ताच मिळणार नाही. कधी कधी काही लोक तुमच्या वाट्याला जातात किंवा काही लोक तुमच्याशी उद्धटपणे बोलतात, तेव्हा शांत राहा. त्यांना जे काही करायचे ते करू द्या, कारण त्यातून त्यांचे प्रदर्शन होत आहे की ते किती बुद्धिवान आणि किती शांततेत राहतात. देव म्हणतात, बाळा, तुझी बाजू मी मजबूत करत आहे. कोण तुला खाली खेचू पाहत आहे आणि कोण तुला उंच जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे, तुझा विरोधाभास करत आहे आणि तुझ्या मनाला दुखवत आहे, हे सर्व काही मी पाहत आहे. तुझा देव तुझ्या निरंतर पाठीशी उभा आहे. या काही गोष्टी मला कळत नाही असे काही नाही. तुझी विनंती, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि तू केलेले नामस्मरण हे माझ्याकडे मी एकत्र करत आहे. या सर्व काही केलेल्या तुझ्या पूजेची, नामस्मरणाचे फळ म्हणून मी तुला संपूर्णपणे आणि तुझ्या कुटुंबाला संपूर्णपणे सुरक्षित करत आहे. बाळा, घाबरण्याची, डगमगण्याची आणि त्रास करून घेण्याची आवश्यकता नाही. काही लोक असेच तुझ्या आयुष्यात जुळतात जे तुझ्या त्रासासाठी कारणीभूत असतात, पण ती वेळ कायम राहणार नाही. ते लोकही तुझ्यासोबत कायम असणार नाहीत, तर योग्य वेळेवर त्यांना तुझ्यापासून वेगळे करण्यात येईल. यात शंका घेऊ नको की देव फक्त तुझ्या मनाला दिलासा देणारा आशीर्वाद आणि संदेश तुला देतो. तर आता खरोखर तुला कळणार आहे की माझे आशीर्वाद किती परिणामकारक आहेत, तुझ्यासाठी सुखद आहेत आणि तुझ्यासाठी आनंददायक आहेत. याचा अनुभव तू घेणार आहेस. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुझ्या हिताचे ते सर्व काही करायचे आहे आणि तुझे जीवन उंच करायचे आहे. देव म्हणतात, बाळा, त्यांनी तुझे मन दुखावले आहे. त्यांनी तुझ्या मनाला वेदना पोहोचाव्यात असे बोल बोलले आहेत. त्यामुळे त्यांना असे वाटत असेल की ते समाधानी झाले आहेत, पण याच गोष्टीचे त्यांच्या मनाला आता तीव्र खेद व्यक्त होणार आहेत, कारण त्यांनी चुकीचे कर्म केले आहेत. माझ्या बाळाला त्यांनी व्याकुळ केले आहे, त्यामुळे त्या कर्मांची शिक्षा आता त्यांना प्राप्त होणार आहे. तू घाबरून जाऊ नकोस आणि हताश मुळीच होऊ नकोस, कारण मी तुझ्यासाठी सर्व आशीर्वाद घेऊन ते सर्व काही एकत्रित करून इथे उपस्थित आहे. बाळा, माझी मदत तुला मिळणार आहे. तुझे ऐश्वर्य, तुझे सुख, तुझा आनंद कशात आहे हे मला माहिती आहे आणि ते तुला मिळणार आहे. तुझ्या आर्थिक संपन्नतेत वाढ करणारे तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला यशाने भरणारे आशीर्वाद मीच प्रदान करत आहे. आता तुझ्यासाठी मी असे द्वार उघडणार आहे जिथे तू फक्त ठोठावले आणि प्रयत्न केला तर तुझे जीवन यशाने भरणार आहे. फक्त प्रयत्न करण्यास चुकू नका, कारण प्रयत्न आणि कार्य हे तुम्हालाच करावे लागते. मी तुम्हाला मार्गदर्शन दाखवू शकतो आणि तुम्ही त्या मार्गावर चाललात तर ते सर्व काही आशीर्वाद तुम्ही स्वीकार कराल. एक एक आशीर्वाद तुमच्या भाग्यात लिहिल्या जाईल. फक्त प्रयत्न सोडू नका, हार मानू नका, स्वतःला कमी लेखू नका. ज्यांनी तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे ते लज्जावान होतील, कारण त्यांनी एका चांगल्या बाळाचे मन दुखावले आहे. म्हणूनच आज हा संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे. स्वतःला एकटा मानू नकोस, तर भगवंत परमेश्वर निरंतर तुझ्या स्वप्नात, तुझ्या जवळ आणि तुझ्या आशीर्वादात
तुझ्या मनात आहे. जर तुला हा संदेश आवडला आहे तर तुझ्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नकोस. कारण जे कोणाचे मन हरलेले आहे, जेव्हा कोणी व्याकुळ होतं, काही गोष्टींनी त्रास व्यक्त होतो, त्या हरलेल्या मनाला तू जर हा संदेश देशील तर त्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळेल आणि माझ्या आशीर्वादाची जोड सतत त्याच्या सोबत राहील आणि तो भक्तीत रममान होईल. बाळा, एवढेच कार्य मी तुला देतो. जर तू हे करशील तर तू पुण्यवान होशील. बाळा, काही काळातच तुमच्या घरात गोड बातमी येणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तयार आहात तर होय म्हणून ती स्वीकारण्यास तयार व्हा. काही अशा गोष्टी तुमच्या आयुष्यातून टाळण्यात येणार आहेत ज्या तुमच्यासाठी कठीण आहेत आणि त्या तुमच्यासाठी योग्य नाहीत. मग त्यासाठी तुम्ही तयार असाल तर होय देवा, ते आशीर्वाद स्वीकार करण्यास मी तयार आहे असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, ज्यांनी तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे तेच आता बघतील तुला पुढे जाताना आणि तुझ्या अपेक्षा पूर्ण होताना. ते स्वतः लज्जावान होतील कारण त्यांनी तुला त्रास दिला आहे, त्यांनी तुला कमी लेखले आहे आणि त्यांनी वारंवार तुझा मागे खेचण्याचा जो प्रयत्न केला आहे तो विफल करण्यात आला आहे. माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे ते त्यांच्या कार्यात सफल झालेले नाही, तर तू तुझ्या वेगवान गतीने पुढे जात आहेस. तुझ्या कार्याची गती वाढेल, तुझ्या यशाची ते शिखर गाठू शकेल, कारण तू आता देवाच्या आशीर्वादाने ते कर्म करत आहेस. कारण कर्मात ते सर्व काही मिळणार आहे. तुम्हाला मोठे आशीर्वाद मिळणार आहेत. तुम्ही जी काही सेवा करता, जे काही कर्म करता, त्यातून तुमचे भाग्य घडत आहे. देव म्हणतात, जो कोणी यशाचा द्वार ठोठावतो त्यासाठी दरवाजे उघडले जातात. प्रयत्न करणाऱ्यांसाठी ते निरंतर उघडे ठेवल्या जातात. पण जो अकर्मी आहे, जो प्रयत्न करण्यास तयार नाही आणि बसल्या जागी कुणालाही वेदना देऊ इच्छितो, त्याच्यासाठी ते कायमचे बंद असते. म्हणूनच प्रयत्न करत राहा, सफलतेसाठी प्रयत्न करा आणि कर्म करा. करता बनू नका, कारण ही सर्व काही ईश्वराची लीला आहे. जे काही तुम्हाला दिल्या जात आहे ते तुमच्या कर्मात, तुमच्या भाग्यात, देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या लीलेने घडत आहे. ते स्वीकार करा. आनंदी व्हा, कारण देव तुमची ऊर्जा वाढवतो, तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुमच्या समस्यांना अगदी या रात्रीतून संपवतो. तुमच्या घरातून वाईट शक्ती निघून जाईल जर तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल. स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर असेल. कारण दैवी संदेश ऐकताना जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचे ध्यान करत असता, नामस्मरण करत असता आणि संदेश ऐकत असता, तेव्हा यातून मिळणारे मार्गदर्शन हे तुमच्या जीवनावर सुखद परिणाम करणारे आहे. म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. कारण तुमच्या मनातील एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वामी या संदेशाच्या माध्यमातून देत आहेत. ते उत्तर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे असे मान्य करा आणि ते स्वीकार करा. देव कधी कधी या संदेशातून तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितात. कधी आशीर्वाद, तर कधी काही संकेत, तर कधी काही अनुभव. जर तुम्ही ते स्वीकार केले तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. तुम्ही जर हा संदेश मनपूर्वक ऐकत असाल, श्रद्धेने, विश्वासाने ऐकत असाल तर नक्कीच यातील आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहेत आणि ते नक्कीच घडतील. तुमच्या आर्थिक समस्या दूर करणारे प्रश्न जर तुम्ही स्वामीपुढे मांडले आहेत तर तुमच्या आर्थिक समस्या संपतील. तुम्हाला योग्य मार्ग दाखवले जातील आणि तुम्ही त्यावर चालून पुढील सर्व काही आनंद प्राप्त कराल. तुमच्या आर्थिक समस्या संपू लागतील, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू लागेल आणि तुम्ही तुमच्या कार्यात पुढे जाल, उन्नती कराल, प्रगती कराल आणि ते ऐश्वर्य साध्य कराल. देव म्हणतात, ज्यांनी तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याही पुढे जाण्यासाठी देव तुम्हाला जिद्द निर्माण करून देईल आणि तुम्ही विजयी व्हाल. कारण देव तुमच्या सोबत आहे. त्यांचाच विजय निश्चित केला जातो जो चांगले कर्म करतो, जो जिद्दीने पुढे जाऊ इच्छितो आणि आपल्या कर्मात चुका न करता प्रयत्नरत राहतो. त्यालाच यशाची प्राप्तीही होते. म्हणूनच तुम्ही यशाने भरणार आहात. तुम्ही आनंदाने परिपूर्ण होणार आहात. परमेश्वर तुम्हाला काय देऊ करतो आणि तुमच्या मनात काय घेण्याचे आहे, तेव्हा विश्वास ठेवा की देवाची मदत तुम्हाला हवी असल्यास
तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतील, आशीर्वाद येऊ लागतील. जर तुम्ही त्या आशीर्वादांसाठी सज्ज असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा. देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो, आनंदाने भरतो, तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो. देव म्हणतात, बाळा, तुम्ही जिथे चालत आहात तो मार्ग देवाने तुम्हाला निवडून दिलेला सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. भक्ती मार्गात तुम्ही पुढे जात आहात, अध्यात्माच्या मार्गात तुम्ही पुढे जात आहात. आता कसलीही भीती, भय तुमच्यासाठी नाही, तर परमेश्वराचा दिव्य आशीर्वाद तुमच्यासाठी आला आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या मनाच्या वेदना वाढतात, दुःख वाढते, तेव्हा मीही दुःखी असतो, कारण माझा बाळ सुखी नाही तर मीही आनंदी नाही. बाळा, जेव्हा तुम्ही नामात असता, जेव्हा तुम्ही माझे नाम घेता, मला आठवण करता, माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी माझी प्रार्थना करता, तेव्हा मीही तुमच्यापुढे येऊन तुम्हाला आशीर्वादाने भरतो, तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो. आणि तेच आज होत आहे. जर तू हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकला तर तुझ्या भाग्यात चमत्कार लिहिल्या जात आहे. ते स्वीकार कर, आनंदी हो, कारण मला तुझी मदत करायची आहे. या संदेशाचा जो कोणी स्वीकार करेल, काही मिनिटे हे ऐकेल, त्याच्या मनाला स्थिरता, वेदना हरण होतील, त्रास हरण होतील, सुख मिळेल, आनंद मिळेल आणि देवाचा आशीर्वादही मिळेल. जर तुम्ही निवडक बाळांपैकी एक आहात, म्हणूनच देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत दिला आहे. तुमच्या वेदना, दुःख याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला सुचवले आहेत. जर तुम्ही हे मार्गदर्शन स्वीकार करत आहात तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाची भक्ती महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत, तुमच्या मुलाबाळांना प्रगतीचे मार्ग, आनंदाचा स्तर देवोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।